नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप स्वाध्यायामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वी विषय आहे सामान्य विज्ञान, प्रकरण क्रमांक 13 ध्वनी या पाठाखालील आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्यायास सुरुवात करूयात। प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। येथे अ दिलेला आहे, ध्वनीचे प्रसारण टिंबटिंब मधून होत नाही। ध्वनीचे प्रसारण निर्वात पोकळी मधून होत नाही। ध्वनी प्रदूषण ही एक टिंबटिंब आहे। ध्वनी प्रदूषण ही एक सामाजिक समस्या आहे। कानाला नकोशा वाटणाऱ्या आवाजाला टिंबटिंब म्हणतात। कानाला नकोशा वाटणाऱ्या आवाजाला गोंगाट म्हणतात। गोंगाटाचा टिंबटिंबावर वाईट परिणाम होतो। गोंगाटाचा स्वास्थ्यावर वाईट परिणाम होतो। प्रश्न दुसरा, काय करावे बरे? उपप्रश्न, मोटारसायकलचा सायलेन्सर बिघडला असेल तर काय करावे? उत्तर, मोटारसायकलचा सायलेन्सर बिघडला असेल तर बिघडलेल्या सायलेन्सर मधून मोठ्या प्रमाणावर ध्वनी निर्मिती होते। त्यामुळे बिघडलेला सायलेन्सर वेळीच दुरुस्त करून घ्यावा। पुढचा उपप्रश्न, परिसरातील कारखान्याचा मोठ्याने आवाज येत असेल तर? उत्तर, परिसरातील कारखान्याचा मोठ्याने आवाज येत असेल तर त्या कारखान्यामध्ये ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन केले जात आहे की नाही याची पाहणी करावी। संबंधित कारखान्याबाबत परिसरातील शासकीय संस्थेची संपर्क साधून सदर कारखान्याच्या मोठ्या आवाजाबाबत तक्रार करावी। पुढचा उपप्रश्न, पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा। उपप्रश्न आहे, कंपन म्हणजे काय? उत्तर, एखाद्या गोष्टीचे जलद गतीने जेव्हा आंदोलन होते तेव्हा त्याला कंपन होणे असे म्हणतात। पुढचा उपप्रश्न आहे, ध्वनीचे प्रसारण स्नायूंतून कसे होते? व्यवहारातील उदाहरणे देऊन स्पष्ट करा। आता आपण येथे उत्तर पाहूयात। ध्वनीचे प्रसारण स्नायूंतून अधिक वेगाने होते। स्नायू माध्यमातून ध्वनी अधिक स्पष्ट ऐकू येतो। उदाहरण, दरवाजावर टकटक केल्यावर दरवाजा पलीकडे असणाऱ्या व्यक्तीला आवाज जलद ऐकू जातो। रेल्वे रुळाला कान लावून दूरवरून येणाऱ्या गाडीचा अंदाज घेतला जातो। पण आपण असे करायचे नाही। पुढचा उपप्रश्न आहे, ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? ऐकण्यास त्रासदायक असणारे सततचे आवाज ज्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो त्याला ध्वनी प्रदूषण असे म्हणतात। पुढचा उपप्रश्न आहे, ध्वनी प्रदूषण रोखण्यावर कोणते उपाययोजना कराल? उत्तर, गाड्यांचे हॉर्न शक्यतोवर वाजवू नयेत। घरातील टीव्ही, रेडिओचे आवाज आपल्यापुरतेच मर्यादित ठेवावेत। वाहनांचे अनावश्यक आवाज कमी करण्यासाठी त्यांची नियमित देखभाल करावी। कारखाने, विमानतळे, रेल्वे व बस स्थानके ही मानवी वस्तीपासून योग्य अंतरावर दूर असावीत। अशा प्रकारे आपण ध्वनी प्रदूषणावर उपाययोजना करू शकतो। पुढचा प्रश्न आहे, तक्ता पूर्ण करा। मित्रांनो, आपल्याला येथे ध्वनीचे स्वरूप दिलेले आहे।
ते त्रासदायक आहे का नाही हे आपल्याला इथे सांगायचे आहे. ते मोठ्या आवाजात आहे का लहान आवाजात आहे, मृदू आवाजात, ते सांगायचे आहे आपल्याला इथे. जसे बोलणे मोठ्या आवाजात असल्यास ते त्रासदायक असते आणि मृदू आवाजात म्हणजे हळूवारपणे असल्यास ते त्रासदायक नसते. म्हणजेच कुजबुजणे हे त्रासदायक नाही. आवाज मोठ्या आवाजात असतो म्हणून तो त्रासदायक आहे. गाड्यांचा हॉर्न त्रासदायक आहे. रेल्वे इंजिन मोठ्या आवाजात आवाज असतो त्याचा म्हणून तो त्रासदायक. पानांची सळसळ एकदम हळूवार आणि शांतपणे असते म्हणून मृदू आवाजात असते म्हणून ते त्रासदायक नाही. घोड्यांचे किंकाळणे त्रासदायक नाही. घड्याळांची टिकटिक तीही त्रासदायक नसते. अशा प्रकारे हा तक्ता इथे पूर्ण झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रांना देखील नक्कीच शेअर करा. खेळा, खा, खूप अभ्यास करा, खूप मस्त रहा. तुम्हाला पुढील शैक्षणिक वाटचालीस गुड लक मित्रांनो. व्हिडिओला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.